तर एका पुतण्यानं आपल्या काकाच्या हत्येचा सूड तब्बल 27 वर्षानंतर घेतलेला आहे। काकाच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या खबरीची हत्या करण्यात आली। आरोपी इक्बाल सेलिया याला नागपूरमधून अटक करण्यात आलेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। तब्बल 27 वर्षानंतर पुतण्यानं आपल्या काकाच्या हत्येचा सूड घेतलेला आहे। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। ऋतिक, नेमकी घटना काय? नक्कीच एकंदरीत आपण सुरुवातीला 1999 मध्ये जाऊया। त्याच वेळी दादर परिसरामध्ये एक सादिक कालिया नावाचा गँगस्टर होता। त्याची मोठी दहशत होती आणि त्याचं एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नाईक यांनी केलेलं होतं आणि त्याचं एन्काउंटर करताना जी टीप दिलेली होती का हा कुठे आहे ती टीप दिलेली इब्राहिम आपण बघतो त्याने, आणि आपण बघितलं इक्बालची टीप दिलेली। त्याच्यामुळं त्याचा जो पुतण्या होता सादिक कालियाचा याने अखेर 27 वर्षांनंतर आपल्या काकाचा खून ज्यानं केला, ज्यांच्यामुळे खून झाला त्याची टीप दिल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत घटना जी आहे ती 1999 मध्ये घडलेली होती का गँगस्टर जो आहे त्याचा खून झाले होता दया नायक याने, आणि आता 27 वर्षांनंतर त्याचा बदला घेण्यासाठी आपण बघितलं की नागपाड्यामध्ये 20 एप्रिल रोजी हा खून झालेला होता। या खूनमध्ये आपण बघितलं जो आरोपी आहे सादिक याने थेट आपल्या काकाचा ज्यानं टीप दिलेली होती त्याला खून केल्याचं पाहायला मिळतं। आता क्राईम ब्रांचनं नागपूर येथून या आरोपींना अटक केलेली असून आता त्यांची पोलीस कोठडीत त्यांची थोड्या वेळात रवानगी केली जाईल। निश्चितच ऋतिक, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।